कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट काय त्या संदर्भातील संपूर्णपणे घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीन शकता पाकिस्तानचा कांदा उत्पादन वाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। आताच्या क्षणाची घडामोड आलेली आहे। संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती। स्क्रीन शकता पाकिस्तानचा कांदा उत्पादन वाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान। बघू शकता केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे। त्याचा फायदा घेत पाकिस्तानने भारतीय कांद्याचे ग्राहक असलेले विविध देशातील निर्यात करून बाजारपेठ मिळवली आहे। यंदा पाकिस्तानने 2025-26 वर्षात कांदा उत्पादकांचे 27.8 लाख टन इतके लक्ष्य ठेवले आहे। एकीकडे अस्थिर धोरणामुळे मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशियात देशामध्ये भारताच्या स्पर्धेत चीन आता पाकिस्तान आहे। पाकिस्तानचे कांदा उत्पादन वाढल्यास भारतीय कांद्याला आव्हान निर्माण होण्याची चिन्ह आहे। पाकिस्तानमध्ये बटाट्यानंतर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते, ज्याचा वार्षिक वापर अंदाजे 16 ते 18 लाख टन आहे। त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी स्थानिक पुरवठ्यासह निर्यातीसाठी 1,68,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याची योजना आखण्यात आली आहे। 2024-25 मध्ये कांदा उत्पादन 19.2% वाढून 274.7 लाख टन झाले। यापूर्वी ते 230 लाख टन होते। आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व संशोधन मंत्रालयाच्या अहवालानुसार लागवडीखाली क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यानुसार 1,42,000 हेक्टरवरून ते 1,66,000 हेक्टर इतके वाढले आहेत। यात 16.8% वाढ होणार आहे। प्रामुख्याने सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतात उत्पादनाचे लक्ष्यांक वाढवण्यात आले आहे। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद।